नमस्कार, माझं नाव कविता सचिन सूर्यवंशी. माझं वय 23 आहे. माझे शिक्षण ग्रॅज्युएशन आणि फ्रँकलिन इन्स्टिट्यूटमधून डिप्लोमा वगैरे झालेले आहे. मला चांगलं शिक्षण दिले असल्या कारण माझ्या वडिलांनी माझ्यासाठी इंजिनियर असा मुलगा शोधला, पण माझ्या नवऱ्याचं बाहेर अफेअर चालू असल्यामुळे त्यांनी संसार नीट केलाच नाही. त्याचे घरचे आई वडील मला मारहाण करत असे. रात्रीच्या रात्री अपरात्री मला घरातून बाहेर काढत असेल. कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत मला त्रास देणं, हिडीफिरी करणं, अपमान करणं, हे सगळ्यात जाचला त्रास होऊन मी खूप आजारी पडलेले. त्यांनी गावातल्या दवाखान्यात दाखवलेलं, पण ते डॉक्टर नॉर्मल आहे असं बोलले. मी माझ्या वडिलांना हे सर्व सांगितले. वडील मला सासरी घ्यायला आले तरी त्या लोकांनी मला सोडले नाही. तरी माझ्या वडिलांनी विनवून मला इथे माहेरी मुंबईला घेऊन आले. माझ्या वडिलांनी मला चांगल्या डॉक्टरांना दाखवलं. ते डॉक्टर बोलले PCODचा त्रास आहे, यात औषधं नाही केली तर खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर माझ्या वडिलांनी माझं औषध पाणी केलं, मला चांगली बरी केली. त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी या सगळ्या टेन्शन घेऊन बाहेर चौकशी केली, तर महिला संघर्ष समितीची आम्हाला माहिती मिळाली. रीना जाधव या मॅडमला आम्ही भेटलो. त्यांनी आमचे केस सगळे व्हेरीफाय करून त्यांनी आमची केस हाती घेतली. त्यांनी महिला संघर्ष समितीमध्ये आमच्या केसची नोंद केली. त्याच्यानंतर मॅडमने आम्हाला कुरार पोलीस स्टेशनमध्ये 498A अशी आम्हाला FIR आम्हाला करून दिली. अजूनसुद्धा ही FIR चालू आहे. महिला संघर्ष समितीमधल्या रीना जाधव या मॅडमनी मला जगण्यासाठी नवी उमेद दिली. खरंच मी खूप आभारी आहे रीना जाधव मॅडमची आणि महिला संघर्ष समितीची, की ऐन वेळेला त्यांनी आम्हाला मदत केली. नाहीतर माझं आयुष्य संपलं असतं. मी जगण्याची उमेदच सोडून दिलेली. रीना जाधव मॅडमनी मला जगण्याची नवी उमेद दिली. नमस्कार, माझे नाव रीना जाधव आहे. महिला संघर्ष समितीची मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि आपल्याकडे महिलांच्या अत्याचाराविरुद्ध लढणारी संघटना आहे. तरी मलाडचा कुरारमधील एक विषय होता. कविता सूर्यवंशी नावाची एक मुलगी माझ्याकडे आली होती की मॅडम मला मदत हवी आहे. तर मी म्हटलं तिला ठीक आहे, तू मला भेट. ती भेटल्यानंतर तिने सर्व तिची हकीकत, सासरच्या लोकांकडून होणारा शारीरिक मानसिक सर्व त्रास तिने मला सांगितला. ते पाहून तिला मी सांगितलं, तुझं एक काउन्सिलिंग होईल, त्याच्यामध्ये आम्ही विचार करू की तुझे नक्की काय करायचं. ज्यावेळेला काउन्सिलिंग केलं तेव्हा माझ्या निदर्शनास आले की तिचे लग्न होऊन 9 महिने झाले होते आणि तिचे पती इंजिनियर वगैरे आहेत पुण्यामध्ये आणि आपण दोघे संसार करणार. लग्न झाल्यानंतर आपण दोघे पुण्याला जायचं आहे. मुलगीही ग्रॅज्युएशन आहे असं सांगितल्यानंतर तिची फसवणूक केली होती. त्याचं अफेअर चालू होतं पुण्याला, त्यामुळे तो तिला पुण्याला घेऊन काही गेलाच नाही आहे आणि ती शेती आई वडिलांना वगैरे सांभाळण्यासाठी तुझ्याशी लग्न केलं असं सांगितलं. त्यावेळेला त्या मुलीला धक्का बसला. तिला असं वाटलं माझ्या जगण्यातच काही अर्थ नाही आहे आणि आता मी कोणाला तोंड दाखवू अशी पद्धत झाल्यानंतर ती खूप सिरियस आजारी झाल्यानंतर तिचे वडील गेल्यानंतर सर्व विचारपूस केल्यानंतर त्या लोक मारहाण वगैरे त्यांच्या करायला गेले आणि त्याच्यानंतर ते तिला मुलीला आपल्या मलाड येथे मुंबईला घेऊन आल्यानंतर हॉस्पिटल वगैरे केले. तर पेपर पण आपल्याकडे आहेत हॉस्पिटलचे. तर तिथे खूप मोठा डॉक्टर बोलले थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. मग तिच्या वडिलांनी ठरवले की मुलगी आपली तिथे गेल्यानंतर परत आपल्याला भेटू शकणार नाही आहे अशी तिची हालत झाली आहे. म्हणून ती माझ्याकडे आल्यानंतर मी सर्व तिला समजून घेतलं. नंतर तिला सांगितलं की तू काही टेन्शन करू नको. ती बोलली मॅडम मला जगायचं आहे, मला परत माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे. मग त्यावेळेला मी तिचं सर्व व्हेरीफाय करताना आपल्या महिला संघर्ष समितीमध्ये तिचा मी लेटर टाकलं वगैरे आणि सर्व तिची जी पण स्टोरी हकीकत आहे ती व्हेरीफाय करून याच्यामध्ये लिहिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्या कुरार पोलीस स्टेशनच्या PSI ऐश्वर्या मॅडम यांनी खूप छान काउन्सिलिंग करून त्यांनीही 498 गुन्हा दाखल केला आहे आणि अशा प्रकारे महिलांची तळागाळातील महिलांची खूप फसवणूक होत आहे. जर कोणाला वाटले की आता पुढे काय करायचं काय नाही, जर तुम्हाला अडथळे वगैरे आले तर महिला संघर्ष समिती तुमच्यासाठी उभी आहे. कधीही तुम्ही आवाज द्या, आमचा मदतीचा हात आहे तुम्हाला आणि कधीही तुम्ही कॉल करू शकता. धन्यवाद.